यानंतर पाहूयात मराठवाडा विदर्भासह राज्यातील अनेक भागांना पावसानं तडाखा दिला। अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। बीड जिल्ह्यातील गव्हाणथडीत गोदावरी नदीला पूर आल्यानं गावाचा संपर्क तुटला। परिणामी नागरिकांना तराफ्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। गव्हाणथडी गावातील एक चिमुकली आजारी असल्यानं तिला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी चक्क गावकऱ्यांना तराफ्याचा आधार घ्यावा लागला। गोदावरीच्या पुरामुळे गेवराई तालुक्यातील राक्षस भुवन इथे शनीचं मंदिर पाण्यात गेलं। पुरामुळे गोदाकाठच्या अनेक गावांचा संपर्क तुटला। बीडच्या नवगण राजुरीत डोंबरी नदीला पूर आला। खरवंडी राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम अपूर्ण असल्यानं पर्यायी पूल तयार करण्यात आला, मात्र पुलावरनं पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झाली। हे पाणी फक्त परिसरातलं आहे। परिसरातल्या पाण्यामुळं आज पूर्ण बंधारा पाण्याखाली गेलेला आहे। आणखी शासन म्हणतंय की 1,20,000 क्युसेसनी पाणी गोदावरी नदी पात्रात येणार आहे। हे जर पाणी आलं तर गावाचा संपर्क म्हणजे गावाला पूर्ण वेढा पडणार। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला। मुसळधार पावसामुळे बेरुळा गावाजवळच्या ओढ्याला पूर आला, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला। 10 दिवसांनंतर धाराशिव जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं, मात्र प्रचंड पावसामुळे सोयाबीन पाण्यात गेल्यानं शेतकरी अडचणीत सापडला। सोलापुरात छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळील पुना नाका इथला ओढा ओव्हरफ्लो झाला। नाल्याच्या प्रवाहात एक रिक्षा चालक वाहून गेला। भंडारा जिल्ह्यात मागील 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे वैनगंगा नदीची पाण्याची पातळी वाढली। गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। अडाण प्रकल्पात 90.46% पाणीसाठा झाला असून पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाचे 5ही गेट 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आले। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपून काढले आणि यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। इरई धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे इरई नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।